आशाताईंचा सहवास मला नानांमुळे बरेचदा लाभला. त्यांच्याकडनं जवळ न शिकता आलं, ऐकता आले त्यांचे अनुभव. एकदा अशीच आठवण आहे की वर्षा भावे, वर्षा मावशी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याची जी कलांगण संस्था आहे, तर त्या संस्थेकडनं गाण्याची एक स्पर्धा घेतली जायची, गुणनिधी नावाची. माझ्या लहानपणीची गोष्ट आहे ही. तर तेव्हाच्या स्पर्धाही अशा खूप छान असायच्या की ज्याच्यातनं खूप शिकायला मिळायचं. त्या स्पर्धेची कॉन्सेप्ट अशी होती की 1960 सालच्या आधीची गाणी, त्यातली 3 गाणी द्यायची आणि एक गाणं जे परीक्षक सांगतील त्याचं ते तुम्हाला सादर करायचंय. तर त्याचा फर्स्ट राऊंड माझा झाला होता आणि त्या दिवशी त्या स्पर्धेचा फिनाले होता, ज्याच्यात माझं टॉप 10 मध्ये सिलेक्शन झालं होतं. पण मी आयुष्यात खूपच मोजक्या किंवा हार्डली 2, म्हणजे ही स्पर्धा आणि सारेगमप, ह्याच्या व्यतिरिक्त मी संगीताच्या स्पर्धांमध्ये कधी भाग घेतला नाही. कारण मला माझं तसं व्यक्तिमत्व नाही कॉम्पिटिटिव्ह, त्यामुळे मी कधी गेले नाही त्या मार्गाला. पण ह्या 2च स्पर्धा, तर त्यातली ही स्पर्धा आणि त्याचा फिनाले हा माझा आजन्म लक्षात राहील. त्याचं कारणही तितकंच खास होतं की त्या दिवशी सकाळी आशाताईंना भेटण्याचा योग आला आणि देवकाकांचा 75 निमित्त सत्कार आम्ही करणार होतो आणि तो आशाताईंच्या हस्ते असणार होता. तर त्याचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून आशाताईंना प्रभुकुंजला आम्ही भेटायला गेलो आणि अनेक तास आशाताईंबरोबर ती चर्चा झाली आणि बरेच तास त्या अगदी मला नातीला शेजारी बसवतात तसं घेऊन बसल्या होत्या मला. आणि अच्छा बाळा, तू हे गातेस का, ते गातेस का, हे ऐकलंयस का, ते ऐकलंयस का, जे की मला म्हणजे मी फक्त ऐकत होते आणि मी ऑस्ट्रक होते की काय मी आता साठवू यातलं आणि काय काय ऐकू. तर आईनी असंच त्यांना बोलता बोलता सांगितलं की आज संध्याकाळी ना अवनीला असंच एका स्पर्धेत भाग घ्यायला दिला होता, त्याची फायनल आहे आज. हो, तू काय गाणार आहेस? अगदी म्हणजे इतकं आपुलकीने त्या विचारत होत्या. हा, तर म्हणलं बरं, तेव्हाचं वय इतकं बेस्ट असतं ना आपलं, की आपल्याला कळतच, त्या इनोसन्स मध्येच आपण कुणाशी बोलतोय, आपण किती मोठ्या व्यक्तीशी बोलतोय ह्याचं म्हणजे गांभीर्य आत्ता असं वाटतं की बापरे, मी त्या वयात असं भेटलीये, अशी बोललीये का, बापरे, माझाही विश्वास बसत नाही. पण तेव्हा मी आशाताईंना सांगितलं की अशी 3 गाणी द्यायची आहेत. तर एक गाणं दीदींचं श्रावणात घननिळा, एक तुमचं चांदणे शिंपित जाशी आणि एक मालती पांड्यांचं खेड्यामधले घर गवलरू, अशी मी 3 वेगवेगळ्या पद्धतीची गाणी दिली. तर आशाताई म्हणल्या की बाळा, एक लक्षात ठेव, ह्या स्पर्धेत काय किंवा आयुष्यात काय, तुला जर गायिका म्हणून सिद्ध व्हायचं असेल, प्रसिद्ध नाही सिद्ध व्हायचं असेल, तर तुला दीदीच्या गाण्याला पर्याय नाही. दीदीची गायकी आणि दीदीचं गाणं तू जितकं आत्मसात करू शकशील तितकं कर, कारण ते तुला घडवेल आयुष्यात. आणि बघ तू, मला असं वाटतं ना, तुला आज परीक्षक दीदीचंच गाणं गायला सांगतील. आणि खरंच तसं झालं. त्या दिवशी मला परीक्षकांनी श्रावणात घननिळा गायला सांगितलं आणि त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला. सो पहिला नंबर आला हे महत्वाचं नाहीये, महत्वाचं हे आहे की त्या दिवशी मला जो इतका मोठा कानमंत्र आशाताईंमुळे मिळाला की एक आशाताईंसारख्या, हा म्हणजे ज्यांची गायकी आपण दोघींचीही आत्मसात करतो किंवा ज्यांना आपण उत्तुंग शिखर मानतो ह्या क्षेत्रातलं, त्या आशाताईंनी दीदींच्या गायकीबद्दल सांगावं, हे किती मोठी गोष्ट आहे. आणि तो मंत्र मी अजूनही जपते. अजूनही मी म्हणजे दीदींची मी भक्तच आहे, असं आपण म्हणूया. म्हणजे फक्त एकलव्यासारखी मी त्यांची गाणी वारंवार ऐकत असते आणि दरवेळेस त्या काहीतरी वेगळ्या भासतात, वेगळं काहीतरी गवसतं आपल्याला त्यांच्या गाण्यातनं आणि आपलं आयुष्य सार्थकी लागतं.